उचलून नेतात म्हणजे जोक आहे का? माणूस सोबत असताना उचलून नेलेले. माझे मिस्टर बरोबर होते. त्यांना बसून घेतात आ? मोकळं सोडतात. माझे मिस्टर बरोबर होते. त्यांना बी मारहाण केली. त्यांना एकानं दाखवलं, कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं. ते माझे मिस्टर रात्र रात्र रडतेत. त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून, गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी. त्यांना काय माहिती इतका घात करते त्यांचा म्हणून. हे माहिती होतं का कुणाला? ते सोबत होते. एकट्या माणसाचा माणूस हे करण, पण सोबत असताना इतकं धाडीस. तुम्हाला हे काहीच माहित नाही न्यूज वाल्यांना. कोणी इतकं बोलायचं धाडसच करा ना. धाडस करते म्हणजे एवढी त्याची सगळी दहशत आहे. पोलीस आहेत मध्ये, पोलीस तिकडे त्यांचा मर्डर झाला. तुम्हाला फोन येते, तुम्ही त्याच जागेवर जातो. कसं काय हे? आम्हाला दाखवतात दिशा वेगळी, नेतात तिसरीकडे. तुम्हाला हे माहिती का कुणाला? हा, सांगा ना तुम्ही आम्हाला. मनात किती दिवस ठेवायचं हे सगळं? माझं नशीब, माझं कुंकू आज वाचलं. त्या बी बिचारीचं वाचलं असतं ना, पोलिसांनी साथ दिली असती तर. हा, आणि 3 तास पुन्हा तुम्ही फिर्याद लिहून घेतलाय तिथं. जो काय का माझे मिस्टर लगेच तिथं गेले तर फिर्याद लिहून घेतली नाही. कशामुळं? 3 तास घेतली नाही. 3 तास तिकडे मर्डर झाला की इकडे सही करून घेतली. कशामुळं? हा, तुम्ही आता सांगितलं, तुम्ही आता हेच सांगितलं की तुमचे मिस्टर सोबत होते, ते होते. थोडा जरा घटनाक्रम सांगा, कारण हे पहिल्यांदा मला कळतंय की अशा पद्धतीच्या घटना घडल्या आणि खूप चांगली गोष्ट. तेवढीच जेवढी आमच्या मिस्टरांना माहिती होती तेवढीच मी तुम्हाला सांगितली. हा, साधारण कधी गेले होते बाहेर, ते काय आणि नक्की? ते कधी नव्हते. ते लातूरून यायले होते. त्यांच्या लातूरला कुटुंब राहत होतं. हा, मग येताना केज मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली. मग ते म्हणले तुला यायचंय का गावाकडे? हो म्हणले. मग ते 2 जण मिळून गावाकडे येत होते. केज मध्ये त्यावेळेस झालं. ही घटना सोमवारी 9 तारखेला दुपारी 3 वाजता झाली. तुम्ही दुपारी जर माणसं उचलून नेतात, मग रात्रभर झोपायचं कसं? झोप येते का आम्हाला? तुम्ही ह्याचा विचार करा जरा. आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली. दोन्ही डोळ्यांनी बघितले. हे कुणी उलगाडा केला नसन, पण मी करते आज. सहनशीलता संपली. मिस्टरांनी माझं त्यानंतर पुन्हा 2-4 दिवसांनी आमच्या दोघांचं बोलणं झालं. त्याच्या म्हणजे फोन उचलत नव्हते. मला हे काही माहित नव्हतं. हा, स्वाभाविक आहे की एवढं प्रेशर असल्यानंतर तेही लगेच सांगतील असं नाही. पण हे फार महत्वाचं आहे आणि मला मुद्दामून ते आणायचं. त्याचं कारण हे की तुम्ही सांगताय की हा सगळा अशा पद्धतीने घटनाक्रम झालाय. आणखी नक्की याच्याबद्दल नक्की काय झालं ते तुम्हाला बोलले काही? तेवढंच बोलले. दुसरं मला बाकी काही माहित नाही. त्या केसवरून मात्र सोबत होते. सोबत होते. किती वर्ष मित्र होते म्हणजे देशमुख गेले त्यांचे? पहिलेपासूनचे होते. बालमित्र पहिलेपासून. कौटुंबिक संबंध त्यांचे? कौटुंबिक म्हणजे आम्ही एका घरातले असल्यावर इथं. आता तब्येत ठीक आहे? हो आहे, तब्येत ठीक आहे, व्यवस्थित आहे, काही नाही. बघा तिथं इथं पाय बघा, तुम्हाला कळेल. मगासपासून त्या चिखलात पाण्यामध्ये सगळे उभे होते आणि तिथून आता ते आंदोलन करून इथे बाहेर आलेत.